आता प्रकरण इथपर्यंत येऊन पोहोचले की मला 5 करोड नाही 1 करोड रुपये द्यायचे आहेत. आणि ते जर मी नाही देऊ शकलो तर मला 10 वर्षांसाठी दुबईला जावं लागेल. आणि शमिकाला सुद्धा मला नाही नेता येणार तिथे, कारण ऑफिस मला एकट्यालाच व्हिसा देत आहे. हे पैसे परत करायला साधारण किती वेळ दिलाय त्यांनी? 1 आठवडा. अरे फक्त 1 आठवडा? मग तू मुदत तरी वाढवून घ्यायचीस ना? चंद्या, हे सगळं फिक्स्ड आहे. मी सगळं विचारलंय. यामध्ये आता काही होऊ नाही शकत. देवा, पांडुरंगा, काय काय सहन करावं लागतं रे माझ्या पोरांना. आजी प्लीज शांत हो. बाबा, मी हे सगळं जाणून बुजून नाही केलं. म्हणजे मी पैसे चोरीला गेले त्याबद्दल आणि तुम्हाला नाही सांगितलं याबद्दलही बोलतोय. तुम्हाला आम्ही सांगितलं नाही यामागे आमचा कुठलाही वाईट हेतू नव्हता बाबा. आतापर्यंत या घराचा, आमच्या मागण्यांचा, खूप लहान सहान गोष्टींचा खूप भार सहन केलाय तुम्ही. आम्ही आमचे प्रॉब्लेम जमतील तसे सोडू. म्हणजे आनंदाचे क्षण असतील तर तुम्हाला नक्की सामील करून घेऊ, पण परत ही टेन्शन्स, या कटकटी हे तुम्हाला नाही सांगाव्याशा वाटत. आणि असं करण्यामागे तुमची काळजीच आहे बाबा. अजून अशी एखादी काही गोष्ट आहे जी मला त्रास होईल म्हणून तुम्ही लपवले असेल तर सांगून टाका. मी शेवटचं विचारतोय. नाही बाबा, अजून काही नाही लपवलेलं. ठीक आहे. रात्र झाले खूप. झोपायला जा सगळे. जागरण करून प्रश्नांची उत्तरं मिळणार नाहीयेत. उद्या सकाळी बघू काय ते. जा, झोपायला जा सगळे. चला. अरे अभिजित, मला खरंच खूप वाईट वाटतंय रे तुझ्याबद्दल. मला तुला सहज मदत करता येऊ शकते रे, पण मला तुझा असा चेहरा बघताना ना असं आत्मिक समाधान मिळतं रे. आता प्रकरण इथपर्यंत येऊन पोहोचले की मला 5 करोड नाही 1 करोड रुपये द्यायचे आहेत. आणि ते जर मी नाही देऊ शकलो तर मला
10 वर्षांसाठी दुबईला जावं लागेल. शमी, अजून झोपली नाहीस तू? शमी, काय झालं? काय प्रॉब्लेम आहे? शमी. रिया, रिया मला सांग, जोड्या देवच बनवतो ना ग, मग माणसं या जोड्यांना सेपरेट का करतात? शमी, तू काय बोलतेस? मला सांगणार आहेस का काय झालं? तू मला सांगितलं नाहीस तर मला कसं कळणार आहे? काय नाही ग, माझ्याविषयी आणि अभिविषयी विचार करत होते मी. रिया, मला नेहमी वाटायचं आमची जोडी देवाने बनवली, आम्ही एकमेकांसाठी बनलो, पण प्रत्यक्षात मात्र तसं काहीच होताना दिसत नाही. आम्ही एकत्र येऊ, कधी येऊ, मला काहीच माहिती नाहीये ग. एका पॉइंटला वाटतं की सगळं नीट होणार आहे, आणि अचानक असा प्रॉब्लेम येतो की असं वाटतं आम्ही कधीच एकमेकांचे होऊ शकणार नाही. शमी, अगं असं का बोलतीयस? डोंट वरी, सगळं ठीक होईल. कसलं ठीक आणि कसलं काय चंद्या? मला ना वैताग आलाय. अरे काहीच धड होत नाहीये. आता हे 1 करोड रुपये आठवड्याभरात कुठून आणणार आहे मी? टेन्शन तर आहेच बघ, पण ठीक आहे रे, होईल काहीतरी. अरे वेडा आहेस का तू चंदू? 1 करोड रुपये, 1 करोड. कळतंय का तुला? मला ना ज्याची भीती आहे तेच होणार. मी आठवड्याभरामध्ये हे 1 करोड रुपये देऊ शकणार नाही. मला दुबईला जावं लागणार. 10 वर्ष शमिकापासून दूर. 10 वर्ष खूप होतात रे चंदू. 10 वर्षांमध्ये स्वप्न बदलतात, जाणीवा बदलतात, माणसं बदलतात. एकेकाळी खूप महत्वाची असलेली माणसं तेवढी जवळची पण राहत नाहीत. चंद्या, शमिका यात 10 वर्षात मला विसरली तर? तू वेडा आहे का? काही काय? अरे वहिनी कशी विसरेल तुला? हा, अरे तुला माहितीये ना अभ्या, किती प्रेम करते ती तुझ्यावर. मग काहीतरीच काय. चंद्या, आणि तूच म्हणतोस ना, या जगात काहीही होऊ शकतं. मला या काहीचीच भीती आहे. शमिका माझ्यापासून दूर गेली तर? अभि जर माझ्यापासून दूर गेला ना तर मी संपून जाईन घरी. एक दिवस जरी मी त्याला भेटले नाही ना तरी माझं कुठेच लक्ष लागत नाही. सुनं सुनं वाटतं सगळं. आणि इथे तर 10 वर्षांचा प्रश्न आहे. जिथे 10 मिनिटात लोकांचे आयुष्य बदलून जातात, तिथे 10 वर्ष माझा अभि मला भेटणार नाही, माझ्या समोर येणार नाही. आम्ही एकमेकांच्या कुशीत. तुला तुझी टेन्शन्स बोलून दाखवायची आणि माझ्याजवळ नाही तर मग तू अजून कोणाजवळ बोलून दाखवणार ना? एनिवेज, तू अभिला सांगितलेस ही सगळी टेन्शन्स? नाही, शमिकाशी मी हे टेन्शन नाही शेअर केलं. कारण मी तिच्या आयुष्यात आल्यापासून तिला फक्त टेन्शन्स आणि टेन्शन्सच दिली आहेत. सुखाचे क्षण 4 आणि टेन्शन्स 400. एकतर ती मी आहे या भरोशावर दरवेळेस खंबीर असते. आता मीच नाही म्हणल्यावर ती खचून जाईल रे. फार इमोशनल आहे ती. बुद्धीनं नाही, कायम भावनेनं विचार करते.
नाही, मी हे टेन्शन नाही देणार तिला. त्याला आधीच इतकी टेन्शन्स आहेत, त्यात मी इमोशनली बोलून मला त्याचं टेन्शन नव्हतं वाढवायचं. आणि असंही शेवटी काय निर्णय घ्यायचा आहे त्याने ठरवायचंय, त्यामुळे सगळी जबाबदारी त्याच्यावरच आहे. आणि तो माझ्यासारखा नाहीये गरिया. तो खूप रॅशनली आणि लॉजिकली विचार करणारा मुलगा आहे. आणि म्हणूनच मला माझा इमोशनल पॉइंट त्याच्याशी शेअर नाही करायचा, नाहीतर त्याला खूप त्रास होईल. माझ्या अशा वागण्याने बोलण्याने त्याचे विचार डिस्टर्ब नाही करायचे आहेत मला. प्रिया, मला खूप टेन्शन आलंय ग, खूप भीती वाटते मला. शमी, तू टेन्शन नको घेऊस ग, अजिबात नको रडूस एवढं. काही काळजी करू नको, सगळं ठीक होणार आहे. आणि आता खूप रात्र झाली आहे, तू झोपून घे. चल, डोंट वरी, चल. देवा प्लीज काहीतरी कर आणि हा प्रॉब्लेम संपव. आता खरंच नाही सहन होते टेन्शन. मला खरंच नाही भगवत अभिचं फ्रस्ट्रेशन. देवा आमचं प्रेम सांभाळ. आमच्यामध्ये आता कोणीच नको यायला. माझ्यामध्ये आणि माझ्या करिअरमध्ये मी कोणालाच येऊन देणार नाही. माझे स्वप्न जगत असताना मी कोणाच्याही इशाऱ्यासाठी थांबणारी नाही आहे. आणि डॅडींना कसं मनवायचंय ते मला करेक्ट माहिती आहे. ते हसतील, नाराज होतील, समजवतील, पण शेवटी मला जे हवंय तेच करतील. माझं नाव पण प्रिया आहे आणि मला जे प्रिय वाटतं मी तेच करणार. वेडिंग प्लॅनिंग बस. स्वतःचं लग्न तर एकदाचं होऊन पण जातं, पण दरवेळी नवीन चॅलेंज घेऊन आणि नवीन कपल्सचं लग्न अरेंज करण्यात एक्साइटमेंट आहे. त्यांच्यासाठी तो दिवस एकदम स्पेशल असतो आणि माझ्यासाठी हा ड्रीम स्पेशल आहे. आणि डॅडींच्या या स्पेशल डॉटरसाठी त्यांना हे ऐकावंच लागेल. माधुरी, चंदू कुठे आहे? तो तयार होतोय. का? नाही, ऑफिसला जाताना त्याने ड्रॉप केलं असतं. आज जरा उशीरच झालाय. अभि, शिरा केलाय, खाऊन जा. आई, मला भूक नाहीये. अभि प्लीज काहीतरी खाऊन घे. माधुरी, मला खरंच भूक नाहीये. मला भूक लागली. मामी, काय ब्रेकफास्टला? ओ, आई, येतो मी. $1 कोटीचा चेक? माझ्याकडून तुला मदत. अभिजित,
हाताशी आलेला तरुण मुलगा 10 वर्षांसाठी आपल्या माणसांना सोडून, आपल्या घराला सोडून दुबईला जाताना मी नुसता पाहत राहू शकत नाही. बाबा, पण एवढे पैसे तुम्ही आणलेत कुठून? काय नाही, हे आपलं घर गहाण टाकलं मी. बाबा, ही एवढी मोठी गोष्ट करायची काय गरज होती? अभिजित, आग भडकलेली असली ना की ती चमचाभर पाण्याने विझत नाही. इतकी मोठी गोष्ट करायची गरज होती म्हणूनच केली. हौसे खातर कोणी घर नाही विकत बाळा, किंवा गहाण नाही टाकत. अरे 1 वर्ष नाही, 2 वर्ष नाही, 10 वर्षाचा प्रश्न आहे रे. काय करणार तू तिकडे जाऊन दुबईला? आणि आम्ही कोणाकडे बघून जगायचं? उद्या मेघनाचं लग्न होईल, माधुरीला बाळ होईल, पण मग त्या दोघी आपापल्या वाटेने निघून जाते. मग उरलो आम्ही फक्त दोघी. नाही, तू येशील वर्षातनं 2दा, चांगला महिनाभर येशील. पण मग शमिकाचा विचार केलास का तू? तिनं कोणाकडे बघून जगायचं इतकी वर्ष? नाही, तुमचं एकमेकांवरती खूप प्रेम आहे, मान्य आहे मला. पण प्रेम आहे म्हणून एखाद्याला इतकं वाट बघायला लावायचं का? नाही ना. बघ मी सगळ्या शंका कुशंका प्रश्नोत्तर बाजूला टाक. तो चेक बॉसला नेऊन दे. एकदा सगळं मिटवून टाक बाबा.